हे शॉप आहे हैदर आर्ट्स फ्लोटिंग. आणि आत्ता पण आम्ही जे काय घेतलं इथून घेतलं हे वाला. ठीक आहे. बॅक टू शिकारा, बॅक टू अगेन द 8 पॉईंट्स. आणि हे इकडे हे जेवढं पण दिसतंय दिस इज दी आयलँड ज्यामध्ये घरं आहेत. आणि हा मार्केट आहे पूर्ण. हे गोल्डन लेक म्हणजे एकच लेक आहे बट तिला नावं दिली आहेत वेगवेगळी बिकॉज सूर्याची किरणं जेव्हा पडतात तेव्हा पाणी गोल्डन दिसतं. आणि ते वर दिसतंय ना ते शंकराचार्य टेम्पल आहे. तो हायेस्ट पॉईंट आहे व्ह्यू पॉईंट. तिकडून पूर्ण श्रीनगर ऑलमोस्ट दिसतं. तसंच समोर पण पूर्ण. आणि या सगळ्या हाऊसबोट्स. शिकारा राईडची डिटेल मी तुम्हाला पुढे सांगेन. बार्गेन करा जेवढं करू शकता. रेस्ट तुमच्यावर आहे. नेहरू गार्डन है. नेहरू जी के नाम बना था. हाँ. तो पानी इसमें से निकलता है पहाड़ों से. फिर उसके बाद आएगा परी महल. संथ पाणी. इट्स नॉट लाटा. लाटा असेल तर घाबरलं तर ठीक आहे रे. त्याच्यामध्ये काय एवढी लोक इथे बघतील आणि एवढी लोक लगेच येतील. जर समोर तुम्हाला दिसतंय तर ते एक परी महल आहे. आत्ता आपण तिथेच जाणार. त्याच्या खाली बॉटनिकल गार्डन आहे, चष्मेशाही अँड देन परी महल. आणि वरती जर दिसत असेल छोटासा आपला तिरंगा दिसतोय तिकडे आर्मी बेस कॅम्प आहे. अँड सी ह्या सगळ्या शिकार आहेत. तुमच्यावर आहे किती बार्गेन करू शकता. स्किल्स दाखवा आणि मिळवा. आणि ही प्रायव्हेट आहे बाय द वे. आम्ही दोघंच येते. आम्ही दोघंच येते. आणि ऊन आले आता. सकाळी मोसम खूप चांगला होता. आता थोडंफार ऊन आले बट ठीक आहे. असं गरम चटके नाही लागत आहे जसे आपल्या इथे लागतात. तर शिकारा राईड करून आम्ही निघालो परी महलसाठी. जर तुम्हाला शिकारा राईड फक्त फीलसाठी करायची असेल तर हीच राईड 400 रुपयात सुद्धा मिळते. फक्त तुम्हाला बार्गेन करावं लागेल. मला ही राईड 2500 मिळाली जी सर्वात मोठी म्हणजे 1 तास आणि 8 पॉईंटची होती. ज्याचे त्यांनी मला 3500 सांगितले होते बट मी बार्गेन करून 2500 केले. तुम्ही सुद्धा बार्गेन करा. जितकं जमेल तितकं बार्गेन करा. नक्कीच तुम्हाला कमी प्राईस मिळेल. दिस इज बॉटॅनिकल गार्डन बिकॉज परी महल वरती आहे तिकडे. बट BSF वाल्यांनी आपल्याला जायला दिलं नाही सो खाली आलो. 5:30ला बंद होतं. आणि सेक्सी आहे. 30 रुपये एंट्री फी आहे आपल्या इंडियनसाठी. आणि बघा सगळीकडे कलरफुल फ्लावर्स आहेत सगळं. आणि चारही साईडला डोंगर. बॉटॅनिकल गार्डन तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल बट हे इकडे जे आहे तसा व्ह्यू कुठेच नसेल. आणि कूल आहे हे. सी सनलाईट मागून येते ना. ओके सो हा काइंड ऑफ सीझन आहे काश्मीरसाठी. बट हे जे दिसतात आहे ना हे पूर्ण माउंटन्स स्नोने भरलेले असतात इयर एंडला लाईक नोव्हेंबर डिसेंबर त्यानंतर. आणि जेवढी झाडं आहेत ती फुलांनी भरलेली असतात. जसं की तुलिप गार्डन आहे मागे जे फुलांनी भरलेलं असतं. आणि ते असतं मार्चमध्ये आय गेस. मार्च एप्रिलमध्ये. या राईट मार्च एप्रिलमध्ये ते फुलांनी भरलेलं असतं. आणि हे मागे पूर्ण असा व्ह्यू आहे. आणि असं वाटत नाही ना हा पावसाळ्याचा सीझन आहे बट हा आहे सप्टेंबर. बट इथे पाऊस पडत नाही आहे जेवढा पाहिजे तेवढा एक्सपेक्टेड. आणि पूर्ण गार्डनमध्ये फुलं आहेत बाय द वे. किती शॉट घेणार पण थोडेफार घेतो सिनेमॅटिक्स. तुम्ही बघाच नक्की. माउंटन्स पूर्ण. बाय द वे काश्मीर जन्नत तर आहे बट कधी रायगडला गेला आहेत नक्की जावा.
इथे नाही आहे काही. हिला इथे काही नाही दिसलं, पण तुम्हाला इथे बरंच काही दिसेल. हे बघा, कारण की ते वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत आणि काही खाली तर बऱ्यापैकी मोठी फुलं आहेत आणि सुंदर आहे. 30 रुपयात वसूल आहे. पाहिजे सनलाईट इकडून आहे, आता मी गोरा दिसत असेल, बट 30 रुपयात वसूल आहे. ठीक आहे. आणि इथे येऊन चिल मारू शकतो. बघा ना, काहीच नाही, शांतता आहे. आम्ही दोघे आणि इथे थोडी लोकं आहेत, बट इतकी नाही आहे, कारण की आम्ही आलो 5:30ला, जेव्हा मोस्टली बंद होतात. बट काय सुकून आहे. फक्त इन्सेक्टचा आवाज येतो आहे आणि ही मध्ये मध्ये बडबडत येतोच, बाकी कसलाच नाही. बाय इकडे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत जे मी आधी सांगितलं, पण हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. मिक्स सनफ्लावर और जो सनफ्लावर जो पर्पल झालेला आहे, पण मस्त वाटते. मधलं स्टील पिवळंच आहे आणि काही बोलतो. अरे सनफ्लावरचं मधलं पिवळं असतं ना, दॅट्स वाय. हिला माहीत नाही आहे, सो लेट इट बी, तुम्ही इग्नोर करा. आणि मस्त आहे. आणि हवेतली थंडी वाढत चालली आता, जाणवतं आहे ते. आणि की जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा ऊन होतं आणि स्कूटीवर पण बऱ्यापैकी मस्त वाटतं आहे, कारण की थंड आहे. रात्री तर हे बघा, इथे हायब्रिड फुलं पण आहेत. सी, इथे या सगळ्या झाडांमध्ये एक गुलाब पण आहे आणि तिथे सुद्धा एक आहे. येल्लो रोज, दिस इज अ रोज. फक्त फुलं येऊन तोडू नका म्हणजे मिळवलं. चला, आणि हे पण करू नका, जशी तिकडे ती बॉटल टाकली ना पाण्याची, ते पण करू नका. बोटॅनिकल गार्डनच्या बाहेर असं खूप काही खायला भेटेल. पार्किंग आहे ही मागे आणि ही सगळं पार्किंग 20 रुपये असेल मोस्टली तरी. मसाला डोसा. नॉर्थला आली आणि साऊथचं जेवण जेवते, पण ठीक आहे. कसं आहे, ट्राय कर. आत्तापर्यंत आम्ही जेवढं खाल्लं ना, आम्हाला सगळं चांगलं आणलं. बिर्याणी तर त्या कॅफेतली सर्वात सुपर होती, प्लस चिकन एकदम फ्रेश. सॉरी तुम्ही व्हेज असाल तर. बाय द वे, हा लाल चौक आहे. खूप सेफ आहे आता, सगळीकडे आर्मी कमांडोज आहेत. आजूबाजूला पूर्ण मार्केट आहे बऱ्यापैकी. तर रात्रीचा टाईम आहे म्हणून आम्ही गाडी अशीच पार्क केली आहे, पण कुठेतरी असेल पार्किंग. बघा, CRPF अँड ऑल सगळीकडे आहेत, सेफ्टी खूप आहे. लाल चौक, एक आईस्क्रीम. आणि बघा ना, वर्दळच नाही आहे, पूर्ण रिकामं झालं आहे. आणि जस्ट 8:30 पावणे 9 वाजले.